मंडळी, तुम्हाला इंग्लिश समजतं पण बोलता येत नाही, इंग्लिशचे शब्दच आठवत नाहीत, सेंटेन्सेस कसे फॉर्म करायचे हेच कळत नाहीत, इंग्लिश बोलायची खूप इच्छा आहे पण कोणाबरोबर प्रॅक्टिस करू, कसं काय कळेल मी इंग्लिश बरोबर बोलतीये की नाही बोलतीये, घरी अगदी मराठी वातावरण आहे त्यामुळे सोबतीला इंग्लिश बोलायला कोणी नाहीये, त्याच्यामुळे इंग्लिश बोलणंच होत नाहीये. हे सगळे आपले कॉमन प्रॉब्लेम्स असतात आणि त्यावरच आजचं आपलं एक सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे. अख्खा हा जो व्हिडिओ आहे तो खास तुमच्यासाठी केलेला आहे. आजचा व्हिडिओचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. बघा, आज आपण काय करणार आहोत, मी एक वाक्य म्हणणार आहे. ओके, ते वाक्य म्हणून झाल्यावर मी एक पॉज घेणार आहे, एक गॅप घेणार आहे काही सेकंदांचा. त्या गॅप मध्ये तुम्ही ते इंग्लिश वाक्य रिपीट करायचं आहे. ओके, फक्त स्क्रीनवर वाचायचं नाहीये, मनातल्या मनात बोलायचं नाहीये, मनातल्या मनात वाचायचं नाहीये, मोठ्यांदी वाक्य बोलायचंय. तुमच्या तोंडून ते वाक्य बोलता यायला पाहिजे तुम्हाला ते वाक्य. ओके, आता ह्यानी काय होणार आहे, एकतर आपण इंग्लिश सहसा बोललं जात नाही कारण तसं वातावरण नसतं आणि आपण घाबरतो की चुकलं तर काय. त्याच्यामुळे सिंपल तुम्हाला आज काय करायचं आहे, रिपीट आफ्टर मी, माझ्या मागून म्हणायची आहेत वाक्य. ओके, नेहमीप्रमाणे आधी मी मराठी वाक्य सांगणार आहे, मग त्याचा अर्थ सांगणार आहे, इंग्लिश मधली वाक्य सांगणार आहे आणि ती वाक्य माझ्या मागून रिपीट करायची आहे. म्हणजे उच्चार सुद्धा तुमच्या तोंडातून अगदी बरोबर येतील आणि तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स येईल की येस, मी हे बोलू शकतो, मी थोडंफार इंग्लिश बोलू शकते. ऑलराईट, तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या या खास सिरीजला, दॅट इज रिपीट आफ्टर मी. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही कन्सेप्ट आवडली, माझ्या मागून वाक्य तुम्ही जे म्हणतायत ते तुम्हाला चांगलं वाटलं, थोडासा कॉन्फिडन्स आला, तर मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे इथून पुढे पण आपण या सिरीज कंटिन्यू ठेवू. सो बघा, पहिलं वाक्य आहे, मी काम पूर्ण केलंय. मी काम पूर्ण केलंय इंग्लिशमध्ये तुम्ही कसं म्हणू शकता, आय हॅव completed the work. ओके, हे झालं नॉर्मल वाक्य. काय, आय हॅव कम्प्लिटेड द वर्क. पण थोडंसं अजून फ्लुएंट साऊंड करायचं असेल, ओके, समोरच्यावर थोडंसं इम्प्रेशन पडायचं किंवा मला इंग्लिश छान येतं, थोडंसं फ्लुएंट अजून तुम्हाला बनायचं असेल तर आय हॅव च्या ऐवजी बघा मी काय म्हणतेय, लक्ष द्या. ओके, आय हॅव completed the work. I have completed the work सुद्धा बरोबर आहे, पण मी वेगळा उच्चार केलेला आहे. आय हॅव च्या ऐवजी मी काय म्हणते, I've completed the work. आता हे वाक्य माझ्या मागून म्हणा, I've completed the work. बरोबर, तुम्हाला जर आता डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही आय हॅव कम्प्लिटेड पण म्हणू शकता. थोडंसं फ्लुएंट साऊंड करायचं असेल तर काय म्हणायचं आहे, I've. I have च I've म्हणा माझ्या मागून, I've completed the work. ती अभ्यास करत आहे. She is studying. ओके, अगेन इकडे is च्या ऐवजी आपण काय केलंय, she's studying. थोडंसं फ्लुएंट साऊंड करण्यासाठी माझ्या मागून म्हणा, she's studying. परत एकदा म्हणा, she's studying. करेक्ट. सो असंच माझ्या मागून वाक्य म्हणायचे आहेत. मी जेव्हा वाक्य म्हणणार आहे, मी दरवेळेस असं म्हणणार नाही की माझ्या मागून म्हणा, मी फक्त पॉज करणार आहे आणि तुम्ही न चुकता न विसरता ती वाक्य रिपीट करायची. ओके, तो उद्या येईल, ही विल कम टुमॉरो और he'll come tomorrow. He'll come tomorrow. करेक्ट. आपण वेळेवर पोहोचलो असतो. We would have arrived on time. We would have arrived on time. करेक्ट. माझ्याकडे पैसे आहेत. I've got the money. ओके, I've got money. म्हणा, I've got money. I have got money. I have पण म्हणू शकता. ओके, पण मी काय म्हटलं, I've got money. I've got money. म्हणा परत एकदा. ऑलराईट. तो आता झोपला आहे. He is sleeping now. He is sleeping now. ओके,
आय होप तुम्ही म्हणताय फक्त ऐकून सोडून देऊ नका. एंटायर पर्पज ऑफ द व्हिडिओ इज तुम्हाला बोलतं करायचं. सो प्लीज तुम्ही वाक्य बोला. तुम्ही उद्या भेटाल का? विल यू मीट टुमॉरो? विल यू मीट टुमॉरो? ग्रेट. माझ्याकडे वेळ नव्हता. आय डिडंट हॅव टाइम. आय डिडंट हॅव टाइम. त्यांनी खूप काम केलंय. दे हॅव डन अ लॉट ऑफ वर्क. दे हॅव डन अ लॉट ऑफ वर्क. ती शिकत आहे. शी इज लर्निंग. शी इज लर्निंग. माझ्या मित्रांना भेटायला मला आवडेल. आय वुड लव्ह टू मीट माय फ्रेंड्स. आय वुडच्या ऐवजी मी काय म्हणते बघा, थोडंसं फ्लुएंट साऊंड करण्यासाठी आयड. आयड. ओके, एकदम आयड पण नाही, पण लक्षात द्या बघा. आयड. आयड लव्ह टू मीट माय फ्रेंड्स. ओके, जरा फ्लुएंट म्हटल्यावर तो आयडचा इंटेन्सिटी कमी होते, पण नुसतं ऐकायचं असेल तर आय वुडच्या ऐवजी आयड. I'd love to meet my friends. I'd love to meet my friends. म्हणा. Perfect. तो लगेच उत्तर देईल. He'll reply immediately. He'll reply immediately. म्हणा. Right. तुला ते आवडेल का? Would you like it? Would you like it? Correct. आपण आता सुरू करू शकतो. We can start now. We can start now. मी पुस्तक वाचत होतो. I was reading the book. I was reading the book. त्याच्याकडे गाडी आहे. He's got a car. He's got a car. Correct. तुम्ही खोटं बोलत नाही आहात. You are not lying. You are not lying. तो आता खाणार आहे. He is about to eat. He is about to eat. आपण कधी जायचंय? When are we going? When are we going? आता इकडे पण बघा. आरचा जो उच्चार आहे, when are we going, तो आरचा उच्चार थोडासा मी सायलेंट केलाय. ओके, when are we going सुद्धा बरोबर आहे, पण जस्ट टू साऊंड फ्लुएंट मी काय म्हटलं? when are we going? when are we going? when are we going? मी when are म्हटलंच नाही बघा. सो तसे उच्चार माझ्या मागून म्हणा, थोडासा अजून फायदा होईल तुम्हाला. when are we going? when are we going? म्हणा. when are we going? परत एकदा. when are we going? करेक्ट. त्यांनी आधीच ठरवलं आहे. म्हणजे काय? they have already decided. तर अगेन have च्या ऐवजी आपण काय म्हणतो? they have already decided. they have already decided. म्हणा. Yes. तिला पाणी पाहिजे का? Does she want water? Does she want water? माझा अभ्यास पूर्ण आहे. My study is done. My study is done. तुला माहिती आहे का? Do you know? Do you know? ते उद्या येणार आहेत. They are coming tomorrow. They are coming tomorrow. माझं काम संपलंय. My work's finished. My work's finished. मी येत आहे. I'm coming. I am coming पण बरोबर आहे. I am coming. त्याच्याऐवजी थोडंसं फ्लुएंटसाठी मी काय म्हटलं? I'm coming. ओके, I'm coming. तो खेळत आहे. He is playing. Very good. He is playing. ती स्वयंपाक करत आहे. She is cooking. She is cooking. आम्ही शाळेत जातोय. We are going to school. We are going to school.
ते गाणं गात आहेत. दे आर सिंगिंग अ सॉन्ग. दे आर सिंगिंग अ सॉन्ग. तू माझा मित्र आहेस. यू आर माय फ्रेंड. यू आर माय फ्रेंड. मी खाऊ शकत नाही. आय कांट ईट. आय कांट ईट. ती जाऊ शकत नाही. शी कांट गो. शी कांट गो. तो लिहू शकतो. ही कॅन राईट. ही कॅन राईट. आम्ही बोलू शकतो. वी कॅन टॉक. वी कॅन टॉक. तू नाचू शकतोस. यू कॅन डान्स. यू कॅन डान्स. मी तिथे जाईन. आयल गो देअर. आयल गो देअर. तो उद्या येईल. ही विल कम टुमॉरो. ही विल कम टुमॉरो सुद्धा बरोबर आहे. आपण काय म्हणतोय? ही विल कम टुमॉरो. ती पुस्तक वाचेल. शी विल रीड द बुक. शी विल रीड द बुकच्या ऐवजी मी म्हणतेय शी विल रीड द बुक. करेक्ट. आम्ही तिकडे पाहू. विल लुक ओव्हर देअर. वी विल लुक ओव्हर देअर और विल लुक ओव्हर देअर. तू हे करशील. यू विल डू धिस. यू विल डू धिस और यू विल डू धिस. मी सांगितलं होतं. आय हॅड टोल्ड यू. आय हॅड टोल्ड यू. तो आला होता. ही हॅड कम. ही हॅड कम. तिने केलं होतं. शी डिड इट. शी डिड इट. आम्ही पाहिलं होतं. वी हॅड सीन इट. वी हॅड सीन इट. तू ऐकलं होतं. यू हर्ड इट. यू हर्ड इट. मी बोलू शकतोय. आय कॅन स्पीक. आय कॅन स्पीक. ती थांबू शकते. शी कॅन वेट. शी कॅन वेट. तो हे करू शकतो. ही कॅन डू इट. ही कॅन डू इट. मी वाट पाहू शकत नाही. आय कांट वेट. आय कांट वेट. तू काय करतोय? व्हॉट आर यू डुईंग? व्हॉट आर यू डुईंग? मी आलो नाहीये. आय हॅवंट कम. आय हॅवंट कम. म्हणजे आय होप तुम्ही माझ्या मागून सेंटेन्सेस म्हणताय बरं का. फक्त ऐकून सोडून द्यायचं नाहीये. माझ्या मागे रिपीट करायचं आहे. ती माझी मैत्रीण आहे. शी इज माय फ्रेंड और शी इज माय फ्रेंड. शी इज माय फ्रेंड. करेक्ट. आपण तयार झालोय का? आर वी रेडी? आर वी रेडी? तू थकलायस का? आर यू टायर्ड? आर यू टायर्ड? तो येणार नाही. ही इज नॉट कमिंग. ही इज नॉट कमिंग. तुम्ही पाणी प्यायलं का? डिड यू ड्रिंक वॉटर? डिड यू ड्रिंक वॉटर? मी लगेचच येतोय. आय एम कमिंग राईट अवे. आय एम कमिंग राईट अवे. ते गावाजवळ आहेत. दे आर नियर द विलेज. दे आर नियर द विलेज और दे आर नियर द विलेज. तुला समजलं का? डू यू अंडरस्टँड? डू यू अंडरस्टँड? तो बाहेर गेलाय. ही इज गॉन आउटसाइड. ही इज गॉन आउटसाइड. आपण अजून थांबलोय का? आर वी स्टिल वेटिंग? आर वी स्टिल वेटिंग? तू
हा खेळ खेळतोयस का? आर यू प्लेइंग दिस गेम? आर यू प्लेइंग दिस गेम? तिला माहिती आहे, शी नोज दॅट किंवा शी नोज इट. तू कुठे गेला होतास? वेअर डिड यू गो? वेअर डिड यू गो? तो हसतोय, ही इज लाफिंग. ही इज लाफिंग. तुम्ही तिथे होता का? वर यू देअर? वर यू देअर? तो खूप हुशार आहे. ही इज व्हेरी स्मार्ट. ही इज व्हेरी स्मार्ट. तू आपलं काम केलंस का? हॅव यू डन युअर वर्क? हॅव यू डन युअर वर्क? मला माहिती नाही. आय डोंट नो. आय डोंट नो. तू अभ्यास करतोयस का? आर यू स्टडीइंग? आर यू स्टडीइंग? मी आता थांबलोय. आय हॅव स्टॉप्ड नाव. आय हॅव स्टॉप्ड नाव. आय हॅव स्टॉप्ड नाव च्याऐवजी मी कसं म्हणते? आय हॅव स्टॉप्ड नाव. आय हॅव स्टॉप्ड नाव. आम्ही येऊ. वील कम. वील कम. ती जाईन. शील गो. शील गो. मी हे करू शकत नाही. आय कांट डू धिस. आय कांट डू धिस. आता निघूया. लेट्स गो नाव. लेट्स गो नाव. तुम्ही करू नये. यू शुडंट डू इट. यू शुडंट डू इट. त्याला पाहू नका. डोंट सी हिम. डोंट सी हिम. आम्ही उद्या सुट्टीसाठी निघणार आहोत. वी आर लिव्हिंग फॉर वेकेशन टुमॉरो. वी आर लिव्हिंग फॉर वेकेशन टुमॉरो. मी प्रोजेक्टवर काम करत आहे. आय एम वर्किंग ऑन द प्रोजेक्ट. आय एम वर्किंग ऑन द प्रोजेक्ट. ते पार्टीला येत नाहीत. दे आर नॉट कमिंग टू द पार्टी. दे आर नॉट कमिंग टू द पार्टी. तुम्हाला हा चित्रपट आवडेल. यू आर गोइंग टू लव्ह दिस मूवी. यू आर गोइंग टू लव्ह दिस मूवी. तो योजनेसंबंधी निश्चिंत नाही. ही इज नॉट शुअर अबाउट द प्लॅन. ही इज नॉट शुअर अबाउट द प्लॅन. ते एक पार्टी नियोजित करतायत. दे आर प्लॅनिंग अ सरप्राईज पार्टी. दे आर प्लॅनिंग अ सरप्राईज पार्टी. मला आता चांगलं वाटतंय. आय एम फीलिंग बेटर नाव. आय एम फीलिंग बेटर नाव. मला पुढे काय करावं हे नक्की माहिती नाही. आय एम नॉट शुअर व्हॉट टू डू नेक्स्ट. आय एम नॉट शुअर व्हॉट टू डू नेक्स्ट. ते दुपारी 12च्या सुमारास जेवण करत आहेत. दे आर हॅव्हिंग लंच ॲट नून. दे आर हॅव्हिंग लंच ॲट नून. तो इथे 5 वर्षांपासून काम करतोय. ही इज बीन वर्किंग हिअर फॉर 5 years. ही इज बीन वर्किंग हिअर फॉर 5 years. तुम्ही उत्कृष्ट प्रगती करत आहात. यू आर मेकिंग ग्रेट प्रोग्रेस. You are making great progress. आम्ही ट्रिपसाठी उत्सुक आहोत. We are excited about the trip. We are excited about the trip. शेवटची 7 वाक्य आहेत. मनापासून रिपीट करा. ओके. ती तुमच्या कॉलची वाट पाहत आहे. She is waiting for your call or she is waiting for your call. त्याला कॉल करू नकोस. Do not call him किंवा do not च्या ऐवजी तुम्ही म्हणू शकता don't call him. Don't call him. तो येत आहे. He is coming. और अजून फ्लुएंट साउंड करायचं असेल तर ही इज कमिंग. ही इज कमिंग.
मी बसत आहे, आय एम सिटिंग और एम सिटिंग, एम सिटिंग. त्याला आवडत नाही, ही डज नॉट लाईक इट किंवा ही डझंट लाईक इट, ही डझंट लाईक इट. मी पाहिलं नाही, आय हॅव नॉट सीन इट किंवा आय हॅवंट सीन इट, आय हॅवंट सीन इट. मंडळी, ही होती काही वाक्य जी तुम्हाला मी मुद्दाम रिपीट करायला सांगितली आणि आय होप तुम्ही ही सगळी वाक्य म्हटली आहेत. फक्त ऐकून उपयोगाचं नाहीये, फक्त व्हिडिओ बघून सुद्धा उपयोगाचं नाहीये. जोवर तुम्ही स्वतः तुमच्या तोंडातून इंग्लिश बोलत नाहीये तोवर तुम्हाला प्रॅक्टिस होणार नाहीये, कॉन्फिडन्स येणार नाहीये, उच्चार काय बरोबर आहेत काय चुकीचे आहेत हे सुद्धा समजणार नाहीये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला थोडासा तरी फायदा झाला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की येस मॅम ही सिरीज कंटिन्यू करा, म्हणजे येत्या काही व्हिडिओजमध्ये आपण ही रिपीट आफ्टर मी सिरीज कंटिन्यू ठेवूया. आणि हो, जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं आहे, लेसन वाईज इंग्लिश शिकायचं आहे तर माझा ॲप नक्की डाउनलोड करा. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं माझं ॲप आहे. कसं करायचं डाउनलोड, काय माहिती आहे, सगळ्या गोष्टी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जी आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ॲप डाउनलोड करा, ॲपवर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.